दररोज संध्याकाळी 7 वाजता एमपीएससीने विचारलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचा अनालिसिस आपण घेत असतो. आजचा आपला प्रश्न आहे भारतीय राज्यघटना यावर आधारित खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. आता यामध्ये दिलेले 3 विधाने अ, ब, क. पहिलं विधान आहे कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती. दुसरं विधान आहे कॅबिनेट मिशनने 2 संविधान सभेच्या विचारांना नकार दिला. तिसरं विधान आहे मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला होता. शॉर्टकट जर आपण प्रश्नाचं झटपट उत्तर देतो म्हटलं तर आता तुम्हाला थोडं नॉलेज पाहिजे की मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला नव्हता तर नाकारला होता असं पाहिजे होतं. म्हणजे क आपण एलिमिनेट केलं तर पटापट आपल्या प्रश्नाचं उत्तर येते. क एलिमिनेट करा. क क क गेल्या निघून. उरलं काय? अ आणि ब. म्हणजे पहिले 2 विधाने आहेत ते बरोबर आहेत. कॅबिनेट मिशन काय आहे त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. गोष्ट आहे 1947च्या आधीची म्हणजे 1946ची. त्यावेळेस ब्रिटिश सरकारने भारताच्या संविधानाची रूपरेषा ठरवण्यासाठी आणि भारतीय नेत्यांमध्ये समझोता घडवून आणण्यासाठी पाठवलेले उच्चस्तरीय निधिमंडळ भारतामध्ये पाठवलं होतं. त्यालाच आपण कॅबिनेट मिशन असं म्हणतो. कधी आलं होतं हे भारतामध्ये मिशन? 24 मार्च 1946 रोजी. लक्षात ठेवा, ही डेट तुम्हाला विचारू शकता, समोर आयोग देऊ शकते प्रश्नामध्ये. यामध्ये 3 ब्रिटिश मंत्री होते. यावर सुद्धा प्रश्न विचारला होता. कोणते ब्रिटिश मंत्री होते किंवा नव्हते यावर सुद्धा. बघा, फेडरिक पेथिक लॉरेन्स भारत विषयक सचिव म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया होते. त्याच्यानंतर स्टॅम्फोर्ड क्रिप्स होते. यापूर्वी 1942 मध्ये क्रिप्स मिशन घेऊन आले होते. आणि एव्ही अलेक्झांडर होते. असे 3 ब्रिटिश मंत्री यामध्ये होते. लक्षात ठेवा, इथे 2 गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे. कॅबिनेट मिशन 1946 मध्ये आलं होतं आणि क्रिप्स मिशन हा जो होता प्रस्ताव 1942 मध्ये आणला गेला होता. त्यामध्ये स्टॅम्फोर्ड क्रिप्सच होते फक्त प्रतिनिधी म्हणून आणि यामध्ये 3 लोक होते. हे समजलं तुम्हाला? 1942च्या वेळेस जेव्हा क्विट इंडिया मुवमेंट होती क्रिप्स मिशन आलं होतं. क्रिप्स मिशन आणि कॅबिनेट मिशन दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, माहिती पाहिजे. 1942ला क्रिप्स प्रस्ताव तुम्हाला माहिती पाहिजे. क्रिप्स प्रस्ताव जो आहे प्रामुख्याने काँग्रेसने आणि मुस्लिम लीग आहे दोन्हींनी सुद्धा नाकारला होता. कारण काय होतं, काँग्रेसची काही कारणं होते, जसं तात्काळ स्वातंत्र्य देणार ते नव्हते, ब्रिटिशांचं नियंत्रण कायदा सुद्धा होता, संविधान सभेची निवड अप्रत्यक्ष पद्धतीने होणार होती, प्रांतांना वेगळे होण्याचा अधिकार ते देणार होते, अशा पद्धतीतून त्यांनी पर्याय दिले होते. म्हणून काँग्रेसनं तो नाकारला होता. आणि मुस्लिम लीगने का नाकारला होता? त्यामध्ये स्वतंत्र पाकिस्तानची तरतूद स्पष्ट नव्हती. मुस्लिम लीगचे नेते त्यावेळेस मोहम्मद अली जिन्ना होते. त्यांना स्वतंत्र राष्ट्राची हमी ते मागत होते, परंतु मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. मुस्लिम हिताला पूर्ण प्रतिसाद या हेतूने मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव नाकारला होता. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण अनालिसिस केला. अशाच पद्धतीने डेली आपण PYQ घेत असतो संध्याकाळी 7 वाजता. पूर्ण आपली सिरीज आहे, पाहू शकता. अधिक माहितीसाठी आपलं टेलिग्राम जॉईन करू शकता. डेली नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.